रामनाथ, एक आणि ती चटणी पण एका भांड्यात काढून ठेव. हं? रेवा, तू इथे काय हवंय? आई, मी अनयसाठी चहा करायला आले. त्याला आवडतो ना माझा हातचा चहा. रेवा, राजघराण्यातल्या बायका असं किचन मध्ये काम नाही करत. आई, तुम्ही सुद्धा आता कामच करताय ना. अगं पण ते एखाद दिवस. जर काऊ साहेबांना कळलं तू रोज आई, किचन. ते सगळं जाऊ दे. मला सांगा, काल मंदिरात सगळं व्यवस्थित पार पडलं ना? सगळं काही व्यवस्थित झालं. खरं तर मलाच तुझी माफी मागायची होती. माझ्यामुळे तुला खूप काही ऐकावं लागलं ना. आई प्लीज, तुम्ही का माफी मागताय? यात तुमची काहीच चूक नाहीये. आणि खरं सांगायचं तर यात कोणाचीच काही चूक नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टींची आता मला सवय तर करून घ्यावीच लागेल. नाही रेवा, या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायची काही गरज नाही. कुटुंब बांधून ठेवण्यासाठी तुझे प्रयत्न करतेस ना, ते असेच सुरू ठेव. फक्त हे सगळं करताना कोणाचाही अपमान होणार नाही आणि वाड्याचे नियम तुटणार नाही, ह्याकडे लक्ष दे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुझं स्वत्व सोडू नकोस. आईसारखी माया करणारी जर तुमच्यासारखी सासू असेल. सासू? मी तुला सांगितलंय ना मी तुझी सासू नाहीये म्हणून. आई आहे. मारीन आता तुला. अरे वा, सासू सुनेचं प्रेम अगदी उतू चाललंय. तरीच म्हटलं आम्हाला नाश्त्याच्या टेबलवर एवढी वाट का बघावी लागते. नाही, चालू द्या चालू द्या, आम्ही काय बघू वाट. थोरल्या बहिणी, तसं काही नाहीये. सगळं तयार आहे आणि आम्ही आता ते घेऊन येतच होतो. घरात सुना आल्यानंतर सासवा त्यांना सुतासारख्या सरळ करतात. पण आपल्या घरात बघा, वेगळंच चित्र आहे. सून घरात आल्यानंतर सासूच बिघडत चालली. हे बघा, तसं काही नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या धाकट्या बहिणी, काही गोष्टी परंपरा म्हणून पाळायच्या नसतात. योग्य प्रकारे जगण्यासाठी त्या आवश्यक असतात. सुनेला सुनेच्याच जागी ठेवायचं ही आपल्या घराची परंपरा आहे. पण तुम्ही त्यात ढवळाढवळ करताय. उद्या हे तुम्हालाच महागात पडणार नाही असं बघा म्हणजे झालं.